नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. 11वी प्रवेश प्रक्रियेची जी पहिली शून्य राऊंड जो कोटा आहे, मॅनेजमेंट कोटा, त्यानंतर इन हाऊस कोटा आणि त्यानंतर मायनॉरिटी कोट्याअंतर्गत मेरिट लिस्ट आहे ती पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे. सगळ्यांना पाहू शकता की सर्वप्रथम या लिंकवरती यायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक पाहता येणार आहे. येथे पाहू शकता की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अशा प्रकारचा टॅब आलेला आहे. तर येथे तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमचा जो मेरिट नंबर आहे तो सर्च करू शकता. तर यामध्ये तुम्हाला मेरिट नंबर, ॲप्लिकेशन नंबर आणि मेरिट मार्क्स आहेत तुम्हाला ते पाहायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर मेरिट मार्क्स आउट ऑफ कितीपैकी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर संपूर्ण मेरिट लिस्ट पाहायची असेल तर डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता की 400 ते 500 गुणांची वेगळी मेरिट लिस्ट आहे. 300 ते 399 पर्यंत, 200 ते 299 पर्यंत अशी मेरिट लिस्ट आहे. तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला पाहता येणार आहे. तर या मेरिट लिस्टमध्ये लक्षात घ्या की तुम्हाला मोबाईलमध्ये सर्च बॉक्सचा वापर करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला येथे मार्क पाहता येणार आहेत. फक्त तुम्ही एवढंच चेक करू शकता की ॲप्लिकेशन नंबर किती तुम्हाला एकूण मार्क मिळालेत 500 पैकी एवढंच तुम्हाला चेक करायचं आहे. जर याच्यामध्ये चुकीची माहिती असेल तर उद्यापासून तुम्हाला 16 तारखेपासून तुम्हाला तुमच्या ऑनलाईन लॉग इनमध्ये ग्रीव्हन्स देता येणार आहे. तर अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट पाहून घ्यायची आहे. तर ही मेरिट लिस्ट जी लागलेली आहे ती फक्त मायनॉरिटी, त्यानंतर मॅनेजमेंट, त्याचबरोबर इन हाऊस कोटा या अंतर्गतच लागलेली आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक विद्यार्थी आहेत तर यांना मेरिट लिस्टमध्ये 0 दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता की येथे ॲप्लिकेशन नंबर टाकलात आणि सर्च टॅबवरती क्लिक केलं तर मेरिट मार्क्स 0 अशा प्रकारे दाखवत आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते, कॅप राऊंड 0 जी कॅप राऊंड आहे, ज्या विद्यार्थ्यांनी मायनॉरिटी त्याचबरोबर लक्षात घ्या की अल्पसंख्याक आणि मॅनेजमेंट कोट्याअंतर्गत फॉर्म लॉक केले नव्हते अशा विद्यार्थ्यांना हा स्टेटस आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. ही मेरिट लिस्ट ज्यांनी कॅप राऊंड 0 म्हणजे 0 फेरी करता ज्यांनी अर्ज भरलेला आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. याच्यामध्ये मायनॉरिटी, त्यानंतर मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर इन हाऊस कोटांसाठीच असणार आहे. त्यामुळे जरी इथे मेरिट मार्क 0 असले आणि मेरिट लिस्टमध्ये तुम्ही नाव शोधलं तरी देखील तुम्हाला सापडणार नाही आहे. ही कंडिशन फक्त ज्यांनी अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसोबत होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पॅनिक व्हायचं नाही आहे. 20 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. ज्यांनी फॉर्मच भरलेले नाही आहेत, ज्यांनी फॉर्म लॉक केले नाही आहेत त्यांना अशा प्रकारची कंडिशन पाहायला मिळत आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.